बातमी आहे सदा सरवणकर यांनी केलेल्या ट्विटची। राज ठाकरे यांनी माझ्यावरती अन्याय करू नये सदा सरवणकर यांनी ट्विट केलेला आहे आणि ट्विटमधून राज ठाकरे यांना विनंती केलेली आहे। माहीम मतदारसंघातून अमित ठाकरेंना मनसेची उमेदवारी जाहीर झाली आहे। सदा सरवणकर शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि यावरूनच आता सदा सरवणकर यांनी ट्विट केलेलं आहे। राज ठाकरे यांनी माझ्यावरती अन्याय करू नये असं ट्विट सदा सरवणकर यांनी केलेलं आहे। माहीममधून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर आहेत तर दुसरीकडे मनसेचे उमेदवार अमित ठाकरे आहेत। त्यामुळे या जागेवरून सध्या चर्चा सुरू आहे। सदा सरवणकर यांनी याआधी देखील माघार घेणार नाही अशी भूमिका घेतलेली होती आणि त्यानंतर आता सदा सरवणकर यांनी थेट राज ठाकरे यांना विनंती केलेली आहे। याआधी देखील त्यांनी वक्तव्य केलेली होती। या सगळ्या उमेदवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ त्यांनी चर्चा केलेली होती आणि आता मात्र राज ठाकरे यांना सदा सरवणकर यांनी विनंती केलेली आहे। माझ्यावरती अन्याय करू नये असं सदा सरवणकर यांचं हे ट्विट आहे। राज ठाकरे यांना साथ घातली आहे आणि ह्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे। जवळपास 30 ते 35-40 वर्षापासून मी या ठिकाणी काम करतोय, आमदार म्हणून काम करतोय असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे आणि माझ्यावरती राज ठाकरे यांनी अन्याय करू नये सदा सरवणकर यांचं हे ट्विट आहे आणि या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राज ठाकरे यांना विनंती केलेली आहे। माहीम हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार हे सदा सरवणकर आहेत तर दुसरीकडे आता अमित ठाकरे हे या मैदानामध्ये उतरलेले आहेत। अमित ठाकरे हे मनसेचे उमेदवार असतील। अमित ठाकरे यांची ही पहिली निवडणूक आहे आणि पहिलाच मतदारसंघ हा माहीम त्यांनी निवडलेला आहे आणि माहीममधून अमित ठाकरे हे मनसेकडून आता उभे आहेत। मनसेकडून त्यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरत होते त्यावेळी करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता सदा सरवणकर यांची भूमिका नेमकी काय असेल याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या। मात्र सदा सरवणकर यांनी या ठिकाणाहून माघार घेतलेली नाही। शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर ह्या ठिकाणाहून आहेत आणि आता स्वतः सदा सरवणकर यांनी एक ट्विट केलेलं आहे। ज्या ट्विटमधून माझ्यावरती राज ठाकरे यांनी अन्याय करू नये असं ट्विट केलेलं आहे आणि या ट्विट नंतर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येणार आहे हे पाहावं लागणार आहे। दरम्यान या जागेवरून भाजप मात्र अमित ठाकरे यांच्या बाजूने मनसेच्या बाजूने सकारात्मक असला तरी मात्र सदा सरवणकर यांच्या बाबतीतली जी काही भूमिका आहे ती भूमिका भाजपने मांडलेली नाहीये। त्यामुळे आता ट्विटमधून सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांना विनंती केलेली आहे, आवाहन केलेलं आहे। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शुभम, ज्या सध्या मतदारसंघावरून राज्यामध्ये चर्चा सुरू आहे तो मतदारसंघ म्हणजे माहीम मतदारसंघ आहे ज्यामधून अमित ठाकरे आहेत आणि दुसरीकडे शिंदे गटाचे उमेदवार आमदार सदा सरवणकर आहेत आणि आता सदा सरवणकर यांनी ट्विट केलेलं आहे माझ्यावरती अन्याय करू नये असं हे ट्विट आहे। शुभम, आपण बघू शकतो जसं आपण नमूद केलं त्यानुसारच बहुचर्चित असलेला हा मतदारसंघ बनलेला आहे माहीम दादरचा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये महायुतीने निश्चय केलेला आहे की आपण मनसेला जे आहे पाठिंबा द्यायचा आणि त्या पार्श्वभूमीवर जे आहे सदा सरवणकर यांनी घरचा आहेर दिलेला आहे शिवसेनेला। त्यांनी आता त्यांच्या एक्स अकाउंटवरनं एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी महत्वाचं म्हणजे असं नमूद केलंय बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितली नसती। त्यांचे 50 नातेवाईक दादर माहीम मध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली। अर्थातच माहिती आहे सदा सरवणकर जे आहेत आताचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांचंच कुठेतरी तिकीट महायुती कापण्याच्या मार्गावर आहे आणि पुढच्या 3 दिवसात जो आहे याच्यावर निर्णय होईल। पण सध्या त्यांची ही एक्स पोस्ट आहे ती दिसून येते त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांचा देखील उल्लेख केलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांकडे पहा त्यांचे सुपुत्र हे 3 वेळा खासदार असताना देखील आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही तर एक निष्ठावान शिवसैनिकाला त्यांनी संधी दिली। राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नये, मला आपले समर्थन द्या अशी मागणी जी आहे ती थेट सदा सरवणकर यांनी महायुती आणि सोबतच मनसेला केलेली आहे। तेजस, अगदी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तर सदा सरवणकर यांचं हे ट्विट आहे। राज ठाकरे यांना विनंती केलेली आहे। राज ठाकरे यांनी माझ्यावर अन्याय करू नये असं हे ट्विट आहे। सदा सरवणकर यांनी पहिल्यांदा राज ठाकरे यांना साथ घातली आहे आणि त्यानंतर मनसेची प्रतिक्रिया काय येते हे पाहावं लागणार आहे। एकंदरीतच संपूर्ण मतदारसंघासंदर्भातलं भाष्य त्यांनी आपल्या ट्विटमधून म्हटलेलं आहे। बाळासाहेब असते तर मला त्यांनी ह्या संपूर्ण मतदारसंघामधून उमेदवारी दिली असती कारण माहीममध्ये अनेक नेते ह्या ठिकाणी होते तरी देखील त्यांनी मला
उमेदवारी दिलेली होती आणि राज ठाकरेंनी माझ्यावर अन्याय करू नये असं सदा सरवणकर यांचं हे ट्विट आहे.